उरण मतदारसंघाचे शेकापचे उमेदवार प्रीतम जय म्हात्रे शिट्टी या चिन्हावर लढत असून गाव पातळीवर मिळणाऱ्या नागरिकांचा प्रतिसाद पाहता मोहपाडा या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या जाहीर सभेवेळी जनसमुदाय उसळला। मोठ्या जल्लोषात प्रीतम जय म्हात्रे यांचे स्वागत करून टायगर अभी जिंदा है ही उपमा सभेत माजी आमदार जयंतभाई पाटील यांनी दिल्यानंतर प्रीतम म्हात्रे यांचा विजय नक्कीच मानला जातोय। शेतकरी कामगार पक्ष जिंदा है और टायगर भी जिंदा है असं म्हणत यावेळी प्रीतम जय म्हात्रे यांनी आपल्या भाषणाने तमाम जनतेचं मन जिंकलंय। एकच सांगतो, पनवेल उरण खालापूर मध्ये अभी शेतकरी कामगार पक्ष जिंदा है और टायगर भी जिंदा है हे तुम्हाला सांगतो। हे मला काही जास्त हे असे वाक्य जमत नाही, कारण आपण ग्राउंड लेवलचे कार्यकर्ते आहोत। परंतु बाईंनी पण असं कधीतरी बोलल्यावर आपली पण छाती भरून येते, म्हणून बोललो। भाई असतायत, एकदा जोरदार टाळ्या सगळ्या स्टेजवरच्या नेत्यांसाठी झाल्या पाहिजे, कारण शेतकरी कामगार पक्ष म्हणजे कष्ट करणारा पक्ष ही एक व्याख्या आहे। शेतकरी कामगार पक्ष म्हणजे कार्यशाळा। इथे हे कार्यकर्ते याच्यातूनच नेता बनतो, स्टेजवर येतो, मग कधीतरी एखाद्या नेत्याला वाटतं तो दुसरीकडे जातो, पण त्यांना माहिती नाही कार्यकर्ते जाग्यावर आहेत, त्या नेत्याला परत जागेवर बसवल्याशिवाय राहत नाही। हे देखील शेतकरी कामगार पक्षाचा इतिहास आहे। आज मी खरे बरेच मुद्दे मी गेल्या 3 सभांमध्ये त्या भागाची परिस्थिती दाखवून देण्याचा प्रयत्न केला। या भागात तर एवढे प्रश्न आहेत की मी काय बोलू। दिबा पाटील साहेबांच्या नावाने विमानतळ होते, नोकर भरती होणारे 25-30 हजार नोकऱ्या, याच्यावर खरं या आमदारांनी बोलायला पाहिजे। प्रशिक्षण शिबिरं घ्यायला पाहिजे, ही शिबिरे देखील आम्हालाच घ्यायला लागतात, आम्ही तर घेणार। आणि ती घेतली आणि मुंबई एअरपोर्टला 44 जणांना गेल्या 1.5 महिन्यात नोकरी लावून आम्ही यशस्वी करून दाखवली। हे आमच्या कामातून दिसतं। मोरबे डॅमवाल्यांचं काय अवस्था आहे, काय अवस्था आहे सांगा तुम्ही। मोरब्याच्या अहो या आमदार तिथे येतात, सांगतात तुम्ही जर लढा केलात, तुम्ही जर याला उपोषणाला बसलात तर सत्य ते मला काही करता येणार नाही, जर केलात तर काय बोलले सांग, काय बोलले हे आमदार महेश बालदी, काय बोलले, तुम्ही मेलात तरी बघायला येणार नाही, अशा परिस्थितीचं वाक्य ते बोलतायत। खोटं बोलून बोलून माझे आदिवासी बांधव त्यांची इज्जत काढली, आपल्या आगरी कोळी मराठी बांधवांची इज्जत काढली। आता तुम्ही किती पैसे वाटा, ही जनताना तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, हे तुम्हाला मी सांगतो। तुमच्याकडे किती पैसे आहेत ना, ही जनताच बघेल। आणि आता मला खरोखर तुम्हाला मनातून सांगतो, मला काळजी करण्याचं कारण नाही, कारण माझी निवडणूक आता तरुणांनी हातात घेतले, त्यामुळे मला काही काळजी करण्याचं कारण नाही। आणि पंतू काका या स्टेजवर बसलेत, ज्येष्ठ आपल्यावर असे हात ठेवायला बसलेत, त्याच्यामुळे ते पण सुदृढ होऊन त्यांची भाषण, ममता माझी बायको, तिला रेकॉर्डिंग करायला लावलं आणि मला पाठवायला लावलं, हे ऐका आणि ती मला सांगते हे भाषण ऐका ते कसे बोललेत बघा। मी बोललो त्यांना खूप करण्याची वेळ नाही, ती दाखवा तुम्ही। आता व्हिडिओ लाव रे, तो आता नको, खूप व्हिडिओ लावले, आता प्रॅक्टिकल काम करायला प्रीतम म्हात्रे आलाय, हे तुम्ही लक्षात घ्या। हे व्हिडिओ तुम्ही लावा, दाखवा, पण हे मी तुम्हाला सांगतो, मला काही हे एवढं आज एवढं बघून खरोखर तुम्हाला सांगतो भरपूर काय काय बोलायचं होतं। माझ्या आदिवासी बांधवांचं, माझ्या गावातल्या रस्त्यांचं, वाड्यांच्या रस्त्यांचं, लाईट पाणी, कुठे गेलो तिथे काय सांगतात, या वावरल्याच्या इथे वाडीत वर गेलो, गेल्या 10 वर्षापूर्वी विवेक पाटील साहेबांनी रस्ता बनवला होता, आजपर्यंत साधा खड्डा देखील भरला नाही, अशा बऱ्याच ठिकाणी सांगतात। मग तुम्ही सांगा आता वेळ आले का नक्की आपल्याला आमदार बनायची? नाही, मला खरं सांगा, मला खरं सांगा की वेळ आले का आता आमदार बनण्याची? तुम्हाला विश्वास आहे का प्रीतम म्हात्रे काम करू शकतो? की तुम्हाला वाटतं फक्त हा मोठ्या बापाचा मुलगा, असं वाटतं का? नाही, खरं सांगा। हा आवाज त्या बालदी आणि मनोहर भोईरांना जाऊ दे, खरं सांगा। अपमान करणं सोडून द्या, त्याच्या मुलाला सिव्हिल इंजिनियर बनवून आमच्या कंपनीमध्ये काम करायला ठेवलेलं आहे। हे अशा प्रकारे सन्मान करावा लागतो, हे काही येड्या गबाळ्याचं काम नाही। आणि महेश बालदीने सांगतो
तुम्ही किती लोक काढा, जी लोक आता तरुण माझ्यासोबत येत आहेत सगळ्या पक्षातून प्रवेश करतायत, सगळ्या पक्षातून प्रवेश, मंडळांचे सदस्य येतात, काही क्रिकेट सदस्य येतात, उघडपणे फिरतात. त्यातल्या सोनारी गावच्या 3-4 महेश बालदींनी काढलं, ते आले म्हणून ते आले. मग मी महेश बालदींनाच डायरेक्ट चॅलेंज केलं. महेश बालदींना सांगितलं तुमच्या धमक आहे ना तेवढे तुम्ही काढा, हा प्रीतम मात्र त्याहून एक जास्त लावून दाखवेल, त्या दिवशीच लावून दाखवेल एवढं सांगितलं. अरे हे आम्ही कुठे कमिशन खायला मला आमदार नाही व्हायचंय, मला कुठे काय करायला आमदार नाही, का गाडीवर शिक्का लावायला आमदार नाही बनायचंय. कंपनीत 5,000 लोक काम करतात, 47 वर्ष कंपनीला झालेत. हा दांडगा अनुभव माझ्या वडिलांपासून आम्ही शिकतोय. त्यामुळे कसे कुटुंब चालवायचे, कसे कुटुंबांना आधार द्यायचं हे आम्हाला माहितीये. तुमच्याकडे किती कामाला आहेत सांगा. अहो तुम्ही कामाला असलेले काढले, तुम्ही काय आम्हाला शिकवणार कोणाला काय करायचं. त्यामुळे मला वाटतं एवढंच तुर्तास बास. ज्या पद्धतीनं आज तुम्ही सगळे राहिलात, येत्या 3 दिवस अजून बाकी आहेत. 20 तारखेला आपण नक्की बॅलेट मशीनवर, EVM मशीनवर 6 नंबरला प्रीतम J.M. म्हात्रे हे नाव असणार आहे, त्याच्या पुढे शिट्टी निशाणी असणार आहे. आपण या शिट्टीच्या पुढचं बटन दाबायचंय आणि जोरात शिट्टी 23 तारखेला वाजवायची, एवढंच सांगतो. आणि मला वाटतं आपण ज्या आशेने आणि ज्या माझ्यावर अपेक्षेने आपण आलात, त्या अपेक्षांचा प्रीतम म्हात्रे कधीच भंग होऊन देणार नाही, एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महाराष्ट्र न्यूज पॉइंटला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक